सर्वांना नमस्कार. मित्रहो, नस दबणे किंवा पाठीच्या कण्यामधून मणक्यामधून गादी सरकणे किंवा हाडांची झीज होणे किंवा हाडांची वाढ होणे याच्यामुळं काय होतं की पाठीमागून कमरेच्या असह्य वेदना कमरेच्या खालच्या बाजूला नितंबाच्या मधून म्हणजे बटक्समधून खाली पायाकडं पाठीमागच्या बाजूनं टाचेपर्यंत जातात. ह्या असह्य वेदना ज्या होत असतात, मुंग्या येत असतात, पायाला गोळे येत असतात, सुंद पडतात पाय, तर अशा कंडिशनला सायटिका असं म्हणतात. ही सायटिका म्हणजे काय? तिथे मोठी नर्व असते, ही नस असते सगळ्यात मोठी शरीरातली, तिला सायटिक नर्व असं नाव आहे. हिच्या जे रूट्स असतात, हिची मुळं जे असतात, त्याच्यावर जेव्हा मणक्यामध्ये दाब येतो, या दाबाचा जो पुढे परिणाम होतो किंवा गादी सरकल्यामुळे जो प्रेशर येतो, याचा जो पुढे परिणाम होतो त्याच्या ह्या वेदना असतात. तर याची कारणं जी असतात, ही कारणं कोणती आहेत, याची लक्षणं कोणती असतात, याचं निदान कसं केलं पाहिजे आणि कायमस्वरूपी याच्यातून बरं होण्याकरता, कारण हे अत्यंत आवश्यक आहे बरं होणं, कारण हे खूप असह्य वेदना असतात, याच्यातून बरं होणं कशा प्रकारे जमू शकतं हे आज आपण पाहूया. सुरुवातीला आपण पाहूया याची कारणं काय असतात. मुख्य कारणं म्हणजे काय? आपण आत्ता सांगितलं की मणक्यामधील गादी सरकत असते बाजूला, आणि ही गादी बाजूला सरकली की त्याच्यामुळं दाब येतो त्या नसांच्या मुळावर. तसंच काही वेळेला स्पायनल कॉर्ड स्टेनॉसिस म्हणतात त्याला. हे स्पायनल स्टेनॉसिस जे होत असतं, हे स्टेनॉसिस म्हणजे अरुंद मणके होतात किंवा कण्यामध्ये अरुंदपणा येतो किंवा काय म्हणतात गॅप कमी झाला. हा गॅप कमी झाला की त्यावेळेला त्या नसावर दाब येत असतो. तसंच एखाद्याचा लठ्ठपणा किंवा वजन वाढलेलं आहे. आता हे वजन जर वाढलं तर त्यावेळेला काय होतं की वरच्या शरीराचा जो लोड आहे, हा लोड जेव्हा पाठीमधून खाली जातो तेव्हा मणक्यावर जो प्रेशर येतो आणि त्या मणक्यामुळं मग त्या प्रेशरमुळं ही गादी दबत असते आणि नसावर पण दाब येत असतो. तसंच अयोग्य पद्धत जर असेल, म्हणजे बसण्याची, उठण्याची, चालण्याची, हे जर सगळी नियमितपणानं किंवा नियमाप्रमाणे नसेल तर बेढप बसणं किंवा बेढप चालणं यानं पण हे त्रास होत असतो किंवा यानं हाडांची झीज होत असते आणि पुन्हा नसावर दाब येत असतो. तसंच एखाद्याला जर शुगरची बिमारी असेल, साखर जास्त वाढली, तर आपण काय म्हणतो की त्याच्यामुळं जे शरीरामध्ये सगळ्या अवयवावर वाईट परिणाम होतात, हे वाईट परिणाम अक्षरशः ज्या नसा असतात त्या नसावर सुद्धा परिणाम होतात. त्याला आपण म्हणतो डायबेटिक न्यूरोपॅथी. म्हणजे न्यूरोपॅथी म्हणजे काय की तिथं त्या नसांना सुंद म्हणजे एवढं रक्तपुरवठा कमी व्हायला लागतो, अन्न पुरवठा कमी व्हायला लागतो आणि त्यांचा क्राय सुरू होतो. याला नर्व क्राय म्हणतात. म्हणजे ह्या नसा रडत आहेत जसं काही, आणि यांचा जो आरडाओरडा असतो रडताना, ते म्हणजे आपल्या वेदना त्या व्यक्तीला ज्या जाणवतात या वेदना असतात. तर शुगर जास्त वाढलेली असली, अनियंत्रित असली तरी पण असं होतं. तसंच जर आतल्या बाजूने एखादी गाठ निर्माण झालेली असेल आणि तिचा जर दाब येत असेल या नसावर, तरी पण ती नस दबते. आणि जर एखादा संसर्ग किंवा जंतू संसर्ग इन्फेक्शन असेल तर या इन्फेक्शनमुळं काय होतं, तिथं सूज येते आणि सूज आली की मग त्याच्यावर ते प्रेशर येतो आणि त्या प्रेशरचा पण दाब येतो. आणि याच्यासोबत एक अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे की जर काही पोषक तत्वांची कमतरता जर शरीरामध्ये होत असेल तर ते पण ह्या नसा हे त्रास व्हायला कारणीभूत होत असते. त्याच्यामध्ये जे पोषक तत्वामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे व्हिटॅमिन डी. जे जीवनसत्व आहे हे अत्यंत आवश्यक असतं मेंदूचं कार्य चालण्याकरता, आणि मेंदूकडून ज्या सगळ्या नसा शरीरामध्ये पोहोचत आहेत सगळीकडे, त्यांचं सगळं न्यूट्रिशन चांगल्या प्रकारे, त्यांना लागणारे घटक चांगल्या प्रकारे मिळतात आणि हे कार्य चांगल्या प्रकारे करू शकतं. हे जर कमी पडलं तर हे असे त्रास जास्त होतात. तसंच व्हिटॅमिन B12, हे B12 सुद्धा हे एक व्हिटॅमिन जीवनसत्व असं आहे की जे या नसांचं कार्य चांगलं करण्याकरता, त्यांचा रक्तपुरवठा चांगला होण्याकरता, त्यांना जे पोषक घटक पाहिजे ते मिळण्याकरता मदत करत असतं. म्हणून हे जर घटक कमी असतील तरी पण ह्या नसांचा हा त्रास होतो. याला आपण सायाटिका जे म्हणू लागलो. तर याच्यामध्ये लक्षणं कोणती कोणती असतात, या अशा प्रकारे हे दबतं म्हणजे लक्षणं कोणती कोणती दिसून येतात आपल्याला. तर तीव्र कंबरदुखी असते, एका बाजूला जास्त दुखत असते, दुसऱ्या बाजूला थोडी कमी दुखत असते. आणि हे कंबरदुखी थोडी खालच्या साईडनं पाठीमागून नितंबाच्या मधून बटक्समधून खाली मांडीच्या पाठीमागून इथून गुडघ्यांच्या पाठीमागून पिंडरीमधून खाली टाचेकडे जात असते. टाचेमध्ये पायामध्ये पूर्ण जाते आणि ही खूप तीव्र असह्य
वेदना असतात. आणि हे दुखत असताना काय होतं की पायाला मुंग्या येणं. कारण काय होतं की नसा दबल्यामुळं त्या नसांना जाणारा जो रक्तपुरवठा आहे तो पण रक्तपुरवठा कमी झालेला असतो. तसंच तिथं जाणारे पोषक घटक पण कमी झालेले असतात. म्हणून ह्या मुंग्या येणं पायाला किंवा पाय सुन्न पडणं किंवा अशक्तपणा पायाला येणं, चालायला त्रास होणं. मग त्या व्यक्तीला चालता येत नाही, थोडं चाललं तरी थकवा येतो आणि बसावं लागतं. म्हणजे अशा प्रकारे ह्या नसा दबल्यामुळे परिणाम होत असतो. ही जी लक्षणं आहेत ही लक्षणं लवकर लक्षात घेतली पाहिजे. तसंच हा जो अशक्तपणा आलेला असतो पायांना तो आणि या वेदना जास्त कधी जाणवतात जेव्हा ती व्यक्ती खोकते, शिंकते किंवा हसते. म्हणजे यावेळेला काय होतं की पोटामधला प्रेशर वाढतो आणि हा इंट्रा ॲब्डॉमिनल प्रेशर वाढला की त्याचा दाब पुन्हा नसावर जास्त पडतो, नसा आणखी जास्त दबतात आणि त्यामुळे वेदना त्यावेळेला जास्त होत असतात. हे पण याचं ओळखण्याचं एक मुख्य लक्षण आहे. आता याचं निदान कशा प्रकारे केलं पाहिजे हे आपण पाहूया. तर सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा डॉक्टर तपासत असतात पेशंटला तेव्हा तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच वेळेला की सरळ पेशंटला झोपवलं असताना त्याचा पाय त्यांनी वर उचलायला लावतात. गुडघ्यात न वाकवता असा सरळ तो पाय उचलायचा असतो वर. कुठपर्यंत तो पाय उचलता येतो त्याला काय म्हणतात, SLR टेस्ट, म्हणजे स्ट्रेट लेग रेजिंग टेस्ट. म्हणजे सरळ पाय ठेवून तो कुठपर्यंत उचलता येऊ शकतो ते पाहायचं. कारण नस दाबली असल्यामुळं एका विशिष्ट अँगलमध्ये गेला त्यावेळेला वेदना सुरू होतात आणि त्याच्यावरती व्यक्ती उचलू शकत नाही. म्हणजे याच्यावरून त्याची सिव्हिअरिटी पण कळते, गांभीर्य किती आहे हे पण कळतं. आणि म्हणून काय याला म्हणतो आपण की हे पाय उचलण्याची जी टेस्ट आहे याच्यावरून निदान तर होतच होतं, पण कशा प्रकारे ट्रीटमेंट केली पाहिजे हे पण थोडं ठरवता येतं. तर याच्यासोबतच दुसऱ्या ज्या टेस्ट असतात, साधा एक्सरे काढणं आहे पाठीच्या मणक्याचा, कण्याचा, समोरून आणि बाजूनं, त्याच्यामध्ये पण कळतं. तसंच CT स्कॅन असेल किंवा MRI असेल, याच्यामध्ये अत्यंत बारकावे सगळे दिसतात. किती कुठल्या मणक्यामध्ये हा गॅप कमी झालेला आहे, कुठली नस दबत आहे, त्याच्यामुळं कुठं गादी सरकलेली आहे, हे सगळी माहिती आपल्याला CT स्कॅन आणि MRI याच्यामधून मिळते. आता एकदा निदान झालं की याचा उपचार कशा प्रकारे केला पाहिजे, कारण उपचार अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण अगोदरच म्हणलं की ह्याच्या वेदना एवढ्या असह्य वेदना असतात आणि त्या माणसाला चालता पण येत नसतं व्यवस्थित. म्हणून यासाठी काय केलं पाहिजे की व्यवस्थित जर काळजी घेतली, चांगल्या प्रकारे जर सगळे नियम पाळले, आपण जे आता चर्चा करणार आहोत, तर काही आठवड्यामध्ये हा त्रास कायमचा नाहीसा होऊ शकतो. फक्त थोडंसं लवकर निदान, लवकर दाखवलं पाहिजे आणि हे सगळे नियम पाळले पाहिजे. तसंच काही डॉक्टर व्यायाम सांगत असतात, ज्याला आम्ही फिजिओथेरपी म्हणतो. तर हे व्यायाम नियमितपणाने केले पाहिजे, जसे सांगितले त्या प्रमाणात, त्या प्रकारे आणि सातत्याने केले पाहिजेत. नाहीतर आज केला पुन्हा 2 दिवस नाही केला, नंतर पुन्हा केला कधीतरी, असे आहे ना त्याचा फरक पडणार नाही. म्हणून हे सांगितलेले व्यायाम नियमित करणं. तसंच वेदनाशामक जी औषधं असतात ही काही वेळेला जेव्हा त्रास जास्त आहे तेव्हा यांची गरज असते. याला म्हणतो आपण NSAID, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्ज. तर हे काही काळापुरते घेतले पाहिजेत, कारण ह्या वेदना कमी होणं अत्यंत आवश्यक असतं. पण यांची सवय नाही पाळली पाहिजे किंवा हे सतत सतत पुन्हा पुन्हा नाही घेतले पाहिजेत, कारण याचे साईड इफेक्ट बाकीचे अवयव खराब करण्याकडे होऊ शकत असतात. तसंच त्या भागाला, पाठीला जिथं दुखतं, पायाकडे दुखतं, या ठिकाणी गरम किंवा थंड ह्याचा शेक जर दिला तर तो पण फायदेशीर ठरत असतो, तो पण चांगल्या प्रकारे कार्य करत असतो. थंड जर शेक दिला तर तो तिथली सूज कमी करत असतो, इन्फ्लेमेशन कमी करत असतो. आणि जर जेव्हा गरम शेक आपण देतो त्यावेळेला तिथला तो रक्तपुरवठा वाढवत असतो. जे कडकपणा आलेला असतो त्या स्नायूमध्ये, तिथल्या भागामध्ये तो मऊपणा येत असतो, कारण तिथं रक्तपुरवठा वाढला की तिथला मऊपणा वाढत असतो. म्हणजे काय होतं, लवचिकपणा येतो तिथं. तर अशा प्रकारे हे सगळे नियम पाळले पाहिजे. आता याच्यामध्ये योग्य पद्धत जी असते, म्हणजे ताठ बसण्याची पद्धत असेल किंवा चालण्याची पद्धत असेल, सरळ चाला तुम्ही, वाकडं किंवा कुबड काढून चालू नका. तसंच गादीवर जे झोपायचं आहे ती गादी तरी चांगल्या प्रकारची कडक पाहिजे, म्हणजे निब्बर पाहिजे, किंवा तुम्ही खाली जमिनीवर झोपा वाटत, पण मऊ गादीवर किंवा फोमच्या अशा गादीवर झोपलं नाही पाहिजे. तसंच जड वस्तू उचलणं काही दिवसाकरता तरी टाळलं पाहिजे. जड वस्तू उचलण्यानं किंवा खाली मांडी घालून बसण्यानं किंवा इंडियन टॉयलेट वापरणं हे टाळलं पाहिजे. याच्यामुळं काय होतं की त्या नसावर जास्त दाब येत असतो. तसंच काही योगासनं जी आहेत, जसं भुजंगासन असतं,
म्हणजे भुजंगासनामध्ये काय करतो आपण, हात टेकून असं मागं पूर्ण पाहत असतो. कारण व्यक्तीच्या कसं असतं, दिवसभर काम करताना तो सतत पुढं झुकून काम करत असतो, सतत नेहमी 90% वेळेला 95% वेळेला व्यक्ती ही पुढं झुकलेली असते आणि त्याच्यामुळं हे नसावर दाब हा जास्त वाढत असतो. तर आता काय केलं पाहिजे याच्या उलट, म्हणजे काय की बॅक स्ट्रेचिंग, म्हणजे पाठीला असं मागं जेवढं ढकलता येईल तेवढं ढकलता आलं पाहिजे. म्हणजे काय होईल की याला बॅक स्ट्रेचिंग एक्सरसाइज म्हणतात आणि भुजंगासनमध्ये तेच असतं नेमकं. तसंच मार्जरासन हे एक दुसरं आसन आहे, त्याचा पण प्रिन्सिपल हेच आहे. तसंच यासोबतच आहारामध्ये जे घेतलं पाहिजे ते म्हणजे आपला शुद्ध शाकाहारी जो आहार असतो आणि जे फ्रेश पालेभाज्या, फळभाज्या, फळं जे असतात विविध रंगाची, वेगवेगळ्या चवीची, वेगवेगळ्या आकाराची, यांचा समावेश केला पाहिजे. गडद हिरव्या रंगाच्या पालेभाज्या घेतल्या पाहिजेत. आणि जर तुमच्या रक्तलघवीमध्ये तपासणीमध्ये जर व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन B12 हे जर कमी असेल, खालच्या प्रमाणात असेल, तर त्याचा डोस पटकन देऊन इंजेक्शन स्वरूपात असेल किंवा गोळ्यांच्या स्वरूपात असेल. जर खूप कमी असेल तर सुरुवातीला इंजेक्शन लागतं आणि जर थोडासा मध्यम असेल तर मग तिथून गोळ्यांनी ॲडजस्ट होऊ शकत असतात. पण तो नॉर्मल लेवलला चांगल्या प्रकारे सफिशियंट पुरेशा लेवलला तो आणला पाहिजे, म्हणजे त्रास कमी व्हायला मदत होते. आणि आपण सांगितलं तसं वेदनाशामक गोळ्या मात्र थोड्या दिवसाकरताच वापरल्या पाहिजे. जर याच्यातून सगळ्या प्रयत्नामधून जर त्रास कमी नाही झाला तर शेवटचा पर्याय असतो कधीही ऑपरेशन, शस्त्रक्रिया करणे. तर या शस्त्रक्रियेमध्ये काय डिकॉम्प्रेस करतात, म्हणजे काय, जे हाडांचा दाब येतोय नसावर तर ते डिकॉम्प्रेस तेवढं काढून घेतात. मग याला काय म्हणतात, मायक्रो डिस्केक्टॉमी. म्हणजे तेवढा पार्ट फक्त काढायचा, ती नस मोकळी करायची. जिकडं जिकडं दबलेली नस आहे, जिथं जिथं दिसते किंवा गादी जिथं सरकलेली आहे तिथं तिथं मोकळं करून त्या नसावरचा दाब काढून टाकायचा. अशा प्रकारची शस्त्रक्रिया करता येत असते. म्हणजे या सगळ्या प्रकारानं ऑपरेशनकडे जाण्याच्या अगोदर हे सगळे आधी नियम पाळले पाहिजेत. आपलं वजन जास्त असेल तर ते वजन कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे चालण्याची ढब, बसण्याची ढब जे आहे ते थोडं सरळ ताठ बसण्याची सवय लावली पाहिजे. आणि आहाराचं जे आपण सांगितलं केलं पाहिजे. थोडंसं सर्वसाधारण सामान्य आसना, छोटासा व्यायाम हा नियमितपणाने शरीराला केला पाहिजे. शरीराची हालचाल असेल तर तुमच्या अंगातली रोगप्रतिकारशक्ती चांगली राहत असते, तुमच्या अंगातलं कॅल्शियम चांगलं राहील, तुमच्या अंगातले व्हिटॅमिन जीवनसत्व आवश्यक असणारे चांगले राहतील, तुमची रोगप्रतिकारशक्ती आणि तुमचा स्टॅमिना जर चांगला राहिला तर कुठल्याही आजाराला तोंड द्यायला शरीराला सोपं जात असतं. म्हणून हे सगळे नियम पाळले पाहिजे. तर आपण जे आता सगळी चर्चा केली, हे जे नस दबत असते किंवा गादी सरकत असते, हाडांची मणक्यांची झीज होत असते किंवा आपण काय म्हणतो त्याला हाडांची काही ठिकाणी वाढ पण होत असते, हे असं होऊन जे त्या नसावर दाब येत असतो, जे नस त्रास होत असतो खालच्या भागाला, हा त्रास कमी करण्यासाठी त्या माणसाला या असह्य वेदनेमधून बाहेर काढण्यासाठी त्या स्वतःनं त्यानं आधी हुशार झालं पाहिजे. डॉक्टरांचा सल्ला तर घेतलाच पाहिजे, तो चांगल्या प्रकारे पाळला पाहिजे आणि नियमितपणानं हा उपचार केला पाहिजे. याला महिना लागेल, 1.5 महिना लागेल, 2 महिने, 3, पण हा नियमित जर व्यायाम आणि उपचार केला, औषधं घेतली तर त्या प्रमाणात तो त्रास कायमचा बरा व्हायला मदत होऊ शकते. तर हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊ. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हाकलून दे.